हॅलो दोस्तों, आज आम्ही बनवतोय भेंडी. ही भेंडी चून आहे तरी पण बनवतो आम्ही. काय माहिती का, भेंडी भाज्या सगळ्या महाग झालेल्या आहेत. आणि आज आमच्याकडे बनवलंय हे काय आहे ग मम्मी? पालकची भाजी. पातळ पालकची भाजी. ही तिखट मिरची. एवढ्या मिरच्या आम्ही खातो. आम्ही सातारची माणसं किती पण मिरच्या खातो. तिचं म्हणणं आहे ऑलरेडी माणसं तिखट आहेत आणि मिरच्या खाऊन तिखट होतात. लाज वाटते का असं बोलताना नवऱ्याला? नाही वाटत. भेंडी बनवते कारण की भेंडीला भेंडी खूप आवडते ना, म्हणून. होय का? ठीक आहे ठीक माझ्या आहे. भेंडीला भेंडी आवडते. ह्या भेंडीला भेंडी खूप आवडते त्यामुळे त्याच मला भेंडी नाही, बनवते. तुम्हाला भेंडीच्या भेंड्याला भेंडी आवडते. होय. मम्मी आमची दिवस रात्रीच्या कामावर असते. नाही मम्मी, तू ब्रेक का घेत नाहीस? जीवनात तुझ्या ब्रेक बी खाय का नाही? ब्रेक नाही घ्यायचा. का? कामं करायची आणि एकच दिवस ब्रेक घेऊन झोपून जायचं. त्या दिवशी झोपून जायचं. एक दिवस काहीच नाही करायचं. आता मस्त भाकरी झाली बघा. बाप रे, भारी भाकरी बनवते. आता तेल गरम झालेलं आहे. अहो, कढीपत्ता उड्या मारतोय. कांदा 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 आलेला आहे. ते आलून घ्या वारी. जिरे मोहरी टाकायची विसरलीस मम्मी. मग आता काय दुसरीकडे तडका देणार. हळद पण टाकलेली मिक्स करू मी. तडका तयार झालेला आहे. आता तडकेवाली भेंडी आपली होणार आहे ही. अशी तडकेवाली भेंडी. तडका टाकायचा विसरलो त्यामुळे वरनं तडका टाकलाय. आता तडकेवाली भेंडी वेगळ्या पद्धतीची भेंडी दिसते, कारण भेंडी आपण मोस्टली लसूण मध्ये बनवतो. मग ही कसली भेंडी आता? ही वेगळ्या पद्धतीची आहे का? त्यामध्ये कांदा पण येतोय, टोमॅटो पण येतोय. आता मस्तपैकी मिक्स झालेला आहे. इकडे भेंडी आता तव्यात घेतो. तोपर्यंत हे हलवाईचं काम मला दिलेलं आहे. भेंडी आलेली आहे आपली. कोथिंबीर पण टाकायची. कोथिंबीर टाकतोय आम्ही बघा. आता मिक्स करून मस्त भारी. टोमॅटो टाक की मम्मी. किती वेळ झाला टोमॅटो? आता टोमॅटो टाक. ओके, मिक्स मिक्स मिक्स. एक नंबर भेंडी होती. भेंडी टाकतच गेलेली आहे. फायनल डेस्टिनेशन झालेलं आहे. भेंडी मस्त पैकी परतली जातात. भेंडी दिसते का मम्मी? आता काय झाकण मारणार का? असताना तर आजच्या जेवणामध्ये बघ, पालकचं पदपद पातळ भाजी जे म्हणायचं ते म्हणा, आणि त्याचबरोबर अशी मस्त हिरवीगार भेंडी आहे आणि त्याचबरोबर भाकऱ्या आहेत. तर तुम्ही या जेवायला.